कारण एकीकडे राजकारणी हे वेगवेगळ्या शक्कल लढवून जमीन हडप करताना दिसतायत, घोटाळे देखील समोर येत आहेत। मात्र पुण्यामधल्या एका कचरा वेचक कामगार असलेल्या अंजू माने यांनी सगळ्या राजकारण्यांना थोडा विचार करायला भाग पाडलाय। याचं कारण म्हणजे पुण्यामधील कचरा वेचक कामगार असलेल्या अंजू माने यांना कचरा वेचत असताना 10 लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे असलेली एक बॅग सापडली। मात्र कुठल्याही पद्धतीचा मोह न धरता त्यांनी हे पैसे घामेघूम झालेल्या पैशाच्या शोधात असलेल्या व्यक्तीला थेट देऊन दिले। त्यांच्या प्रामाणिकपणाचं सगळ्या स्तरामधून कौतुक होत आहे। पुण्यामधल्या सदाशिव पेठेमध्ये अंजू माने या सकाळी कचरा उचलण्यासाठी जात असतात आणि काल त्या आपल्या कामावरती गेलेल्या असताना अशा पद्धतीची बॅग त्यांना सापडली आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचं आता कौतुक होताना दिसतंय। तर अंजू माने यांनी हे 10 लाख रुपये त्यांना जे कचऱ्यात सापडले होते, कचऱ्यामध्ये एक बॅग सापडली होती ज्याच्यामध्ये 10 लाख रुपये त्यांना सापडले होते। ही बॅग त्यांनी तातडीने परत केलेली आहे। ही बॅग शोधत असताना एक घामाघूम झालेली व्यक्ती त्यांना सापडली आणि या माणसाला त्याने 10 लाख रुपये त्याची बॅग जी होती ती जशीच्या तशी परत दिलेली आहे। अगदी जर आपल्याला माहिती असेल तर रस्त्यावरती पडलेली 10 रुपयाची नोट घेण्यावरून देखील अनेक वेळेला वाद होतात। मात्र इतक्या मोठ्या प्रमाणावरती असणाऱ्या पैशांचा साठा त्यांना, पैशांची बॅग त्यांना सापडली तरी देखील अर्थातच त्यांनी ही परत केली आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचं कौतुक सगळ्या स्तरामधून होत आहे। त्यामुळे ही त्यांच्या मनाची, त्यांच्या प्रामाणिकपणाची, त्यांच्या माणूसपणाची श्रीमंती आहे असं आपल्याला म्हणायला हवं। आणि अर्थातच पुण्यामधली ही बातमी आहे, त्यामुळे गेल्या काही दिवसांमधले पुण्यातले राजकारण्यांचे वेगवेगळे घोटाळे आपण बघतोय आणि असं असताना एका सर्वसामान्य महिलेने केलेलं हे जे कृत्य आहे ते निश्चितपणे वाखाणण्याजोगं आहे। ते वावरायचं असतं, मात्र फुकटचे पैसे आले तर ते कोणाला नको असतात किंवा सापडलेले पैसे कोणाला नको असतात, ते पैसे घेतात लोक, अनेकदा घरी पण जातात। मात्र पुण्यात असं काही होताना दिसत नाही। पुण्यातल्या एका स्वच्छ संस्थेत काम करणाऱ्या अंजू नावाच्या महिलेनं 10 लाख रुपये एकाला परत केले आणि सदाशिव पेठेतल्या याच रस्त्यावर सकाळी रोजचं काम करत होत्या त्या आणि त्यांना ती पिशवी सापडली। त्यांनी ती पिशवी हेरली आणि त्याच्यानंतर त्यांना त्याच्यात पैसे आढळले आणि आजूबाजूला बघितल्यावर ज्यांचे ते 10 लाख रुपये होते ते देखील घामाघूम अवस्थेत त्यांना दिसले आणि त्याच्यानंतर त्यांनी ते 10 लाख रुपये त्यांच्याकडे सुपूर्द केले। माझ्यासोबत त्याच अंजू ताई आहेत। तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद परत केल्यानंतरचा दिसतोय। काय नेमकं घडलं होतं, किती वाजताची घटना? आता मी काम करते ना, कचरा वेचक अंजू बाळासाहेब माने। मी कचरा वेचक, कचरा गोळा करते, घरोघरी दुकानांची कचरा गोळा करते आणि कचरा वेचक करून आले, सोसायटी झाडून बिडून आले। खूप कचरा असा पडलेला होता इकडं तिकडं गाडीपाशी। मी रोजच उचलते ना का कचरा असा टाकते गाडीमध्ये आणि मग कचरा टाकला तर औषध गोळ्या अशा पांगल्या होत्या, औषध गोळ्या पांगल्या होत्या ना। मग मी त्यांना नाही का बोलावलं मेडिकलवाला आणि मी हो म्हणलं ना का गोळ्या औषधाचे आहे। त्यांनी पैसे नाही बघितले, मग गोळ्या औषधं बघितल्या आणि मग ते मुलाला बोलवून घेतलं। त्या मुलाला बोलून घेतलं, त्या मुलाला तुम्ही त्याच्यात 10 लाख रुपये ते तुम्हाला कधी कळलं किंवा कसं कळलं? मी नाही कळलं, त्यानेच खोललं। म्हणलं औषध गोळ्या आहे का, म्हणून म्हणलं मावशी थांबा हे बी उघडतो, म्हणून चैन उघडतो, खूप सारे पैसे आहेत। तुम्हाला असं एका पॉईंटला वाटलं नाही हे पैसे आपण ठेवून घ्यावे, आपलं घर बांधावं किंवा काय? नाही काय नाही वाटलं तसं, हेच आपलं कष्टाची वारे। किती वाजता येतं रोज, काय काय करताय? 7:30 पावणे 8ला येते मी आणि आता किती आणि मग 6:30ला जाते। किती साधारण वर्ष तुम्ही हेच काम? 3री 4थी पिढी आहे माझी। हो, आईपासून आजीपासून नाही। तुमचं एवढं कौतुक होतंय सगळीकडे, 10 लाख परत, 10 लाख ही छोटी अमाऊंट नाहीये, खूप मोठी आहे। तुम्ही त्याच्यात बरंच काय काय करू शकले असता जर तो माणूस भेटला नसता। हो, तर ते माणूस नाही का, मला अशी अपेक्षा नाहीये माझ्या लेकराबाळाला आशीर्वाद लागू आणि त्या माणसाचे पैसे परत भेटू, अशीच माझी अपेक्षा होती। कोण होता तो माणूस? आता कोण नाही, डिलिव्हरी बाय आता येतात अशी डिलिव्हरी करणारे तेच होते। त्यांची मुलगी आहे। आज आता हे सगळं कौतुक होतंय, आई वडिलांची तुमची आठवण येते कारण त्यांनी दिलेले संस्कार आज अख्ख्या महाराष्ट्राला कळताना दिसतंय। आईची वगैरे आठवण वगैरे येते तुमच्या आईची? येते ना, खूप येते, खूप येते। आहे आणखी
काय सांगाल आईला आज एवढं सगळं कौतुक होताना दिसतंय, सगळं हे होताना दिसतंय? हा ना, आईला सांगन बघ तुझे संस्कार आहे माझ्यावर, एवढंच. वडिलांना? वडिलांना बी वडील नाहीये. वडील नाहीयेत. आज वडिलांना किती आनंद झाला? आनंद खूप झाला असता. काय सांगितलं होतं वडिलांनी जेव्हा वडील आणि तुम्ही एक छान नातं शेअर करत होते, ते जायचे होते? ते की नाही का, आई वडील म्हणले 1 रुपया बी कुणाचा घ्यायचा नाही आणि भेटला की त्यांना परत द्यायचा, म्हणजे पुढं पुढं आपल्याला चांगली प्रगती भेटल अशा आई वडील शिकवण. आम्हाला आई वडिलांनी मला शिकवण दिली, मी आणला दिली मुलींना. आज आईला जाऊन घरी काय सांगणार आहात? सगळ्यात आधी की मी 10 लाख रुपये तर परत केलेत, त्यांचे ते त्यांना मिळालेत, पण तुमच्या भावनेनं काय सांगणार? आता माझ्या भावनेने सांगन की बघ मी परत केले, तुझी शिक्षण आहे मला असं. चला. त्यांच्या डोळ्यातले अश्रू अनेक बऱ्याच गोष्टी बोलतायत. त्यांची मुलगी आहे माझ्यासोबत. 10 लाख रुपये परत केले, तो माणूस नेमका कोण होता? तो म्हणजे असं डिलेवरी बॉयच होता. मला तरी म्हणजे मी इथं नव्हते, तिने मला फोन केला तेव्हा जेव्हा तिला पैसे भेटले ना, तिने मला फोन केला, म्हटली मला 10 लाख रुपये भेटले. म्हणजे पैसे नाही सांगितलं किती भेटले, म्हणले मला पैशाची बॅग भेटली. मी म्हणलं ह्या ऑनलाईनच्या जमान्यामध्ये ना पैसे भेटणं मुश्किल आहे, तू आता माझ्या संग बोलू नको, फोन ठेव, मी तुला नंतर बोलते. आणि मग मी फोन ठेवला रागारागात. आणि मग नंतर तिला भेटायला आले आणि मी तिलाकडे बघितलं, म्हणलं काय झालं होतं. ते बोलले अरे बॅग होती पैशाची, 10 लाख रुपये होते त्याच्यात. म्हणलं हां, मला विश्वास नाही बसला, तेव्हा पण नाही विश्वास बसला. मी म्हणलं ठीक आहे, मी कानाडोळा केला, मी विश्वास नाही ठेवला. आणि नंतर तोच व्यक्ती तिला गिफ्ट म्हणून 600 रुपये द्यायला आला आणि ही म्हटली बघ तो आला माणूस मला पैसे द्यायला. म्हणलं हां, मी शॉक झाले, मी खरंच शॉक झाले. म्हणजे पैसे भेटले, तिला ती बोलली, ती मला तिच्यावर विश्वास नाही बसला, पण तो माणूस प्रत्यक्षात आला ना तेव्हा मला विश्वास बसला. आणि मी म्हणलं आपके ते पैसे? बोला हाँ मेरे पैसे थे, आपकी मम्मी मेरे नसीब में थी इसलिए मुझे ये पैसा मिला, आपकी मम्मी मेरे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.